मराठा आरक्षणाच्या दृष्टीने मोठी घडामोड घडली आहे। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सोपवल्यानंतर अधिवेशनाची घोषणा करण्यात आली। तर अध्यादेश काढायला अधिवेशन लागत नाही असा पलटवार विरोधकांनी केल्यामुळे पुन्हा राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। मनोज जरांगे पाटलांचं सुरू असलेलं उपोषण आणि राज्यभरात आक्रमक झालेले मराठा समाज बांधव या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला। राज्य मागासवर्ग आयोगाला मराठ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली। अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात यावर चर्चा केली जाणार आहे आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे। त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल। या कामामध्ये जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि त्यांची सगळी टीम हे काम करत होती। 1967 पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही। आताचं मराठा आरक्षण पूर्णपणे ज्यांच्या कोणत्याही नोंदी नाहीत, पूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं त्यानुसार देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली आहे। तर मराठा समाजाला राज्य सरकार निश्चितपणे आरक्षण देईल असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याची भूमिका शासन घेईल आणि त्याच्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाला देखील विनंती करण्यात आलेली होती आणि अहोरात्र मेहनत करून त्यांनी जो अहवाल सादर केला आहे त्याच्यासाठीच 20 तारखेला आम्ही अधिवेशनाचं आयोजन केलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला सरकार देणार आहे आणि त्याच्यातलंच एक पाऊल आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मराठा समाजातून आनंद व्यक्त होतोय। मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण आता मिळण्याचा जो मार्ग आहे तो रिकामा झालेला आहे आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं असं आहे की जे काही सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करून भोसले समिती जी नेमलेली त्या भोसले समितीच्या शिफारशीनुसार हा अहवाल सादर केलेला आहे। ओबीसी समाज बांधवांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊन ते टिकत असेल तर त्याला आमचा विरोध नसेल असं स्पष्ट केलंय। रॅन्डम सॅम्पलिंग तुम्ही किती टक्क्याचं घेतलेलं आहे ते पूर्ण केलं का आणि मग त्याचं कॅटेगरायझेशन कसं केलं हे विचारावं लागणार। याची जेव्हा सत्यता बाहेर येईल त्याच्यावरती आम्ही डिटेल वक्तव्य त्याच्यावरती करणार आहोत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यादेश काढण्यासाठी अधिवेशन लागत नाही असा मुद्दा उपस्थित केला। तसंच मागासवर्ग आयोगाचा अहवाल वेबसाईटवर टाकण्याची मागणी चव्हाणांनी केली। तुम्ही 20 तारखेची वाट कशाला पाहताय? त्यांच्या जीविताला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? राज्यातील मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधवांचं लक्ष आता 20 फेब्रुवारीच्या अधिवेशनाकडे लागलंय। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्या दिवशी निकाली निघाला तर राज्यातला एक मोठा प्रश्न निकाली निघेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।